अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. रिक्षातून चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह संशयित आरोपी अंबड गुन्हे शोध पथक आणि गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात. आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जूनला रात्री कालिकानगर उंटवाडी सिडको येथून रिक्षाने येत असताना महिलेच्या बॅगेतील दागिने चोरी झाल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना अंबड गुन्हे शोध पथकाने तसेच गुंडाविरोधी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षा चालकाची माहिती मिळवत रवींद्र मल्लू गुमडकर आणि रमेश बाबुराव जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 23 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली. अंबड पोलीस स्टेशन येथे रिक्षातून चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यामध्ये अंबड पोलीस तसेच गुंडाविरोधी पथक यांना संयुक्त कारवाईमध्ये यश आलेलं आहे. याच्यामध्ये सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे की दिनांक 7 जून रोजी एक यातल्या महिला फिर्यादी आहेत, त्या जेव्हा निमाणी बस स्टॉप इथून रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरी येत होत्या तेव्हा त्यांना एका ठिकाणी ड्रॉप करण्यात आला आणि रिक्षातील गॅस संपला असं सांगण्यात आलं. आणि तिथून नंतर त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांच्या घरी आल्यानंतर लक्षात आलं की आपल्या जे बॅगेमधलं सोनं आहे आणि काही दागिने त्याच्यामध्ये होते जे आपण या ठिकाणी पाहू शकता ते चोरीला गेलेले आहेत. आणि ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर मग त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे सिनियर पी आर साहेब असतील किंवा PI नडविनगिरी साहेब असतील, क्राईमचे वाघमोडे साहेब आहेत आणि विशेषतः APIचे आमचे DB API पडवकर साहेब यांच्या टीमनं त्याच्यामध्ये प्रायमरली सुरुवातीला वर्कआउट केलं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा CCTV फुटेज जवळपास 150 CCTV फुटेज त्याच्यामध्ये चेक केले आणि एक आरोपीचं नाव त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर रिक्षा निष्पन्न केली. ही रिक्षा आपण बघू शकता, याच्यामध्ये याला बोगस नंबर प्लेट असलेली ती रिक्षा होती, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा नंबर नव्हता. परंतु तरीही अगदी त्याचा मसरूळपर्यंत म्हणजे पूर्ण शहरातून माग काढत त्या ठिकाणी आमचे लोक गेले. सायमल्टेनियसली त्यावेळेस एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं आणि सोबतच आमचे गुंडाविरोधी पथकाचे जे PSI संदीप पवार आहेत आणि त्यांची टीम देखील याच्यावरती वर्कआउट करत होती. त्यांनी देखील याच्यातून एका आरोपीला अटक केलं आणि अशा एकूण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. आणि याच्यामध्ये जो काही चोरीला गेलेला मुद्देमाल आहे तो आणि प्लस सोन्याचे दागिने प्लस रिक्षा असा एकूण जवळपास 23 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रिक्षा असा एकूण 23 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी ही आमचे अंबड पोलीस स्टेशनचे सिनियर PI त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम आणि प्लस आमचे गुंडाविरोधी पथकाचे PSI संदीप पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्त केलेली आहे. त्याच्याबद्दल दोन्ही पथकांचं किंवा दोन्ही पोलिसांचं मी अभिनंदन देखील करतो. आणि भविष्यात आणखीन याच्यामध्ये या टोळीकडून इतरही नाशिक शहरात आणि परिसरात घडलेले जे काही अशा स्वरूपाचे गुन्हे असतील ते देखील उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. याबाबत आपल्याला सगळ्यांना आश्वस्त. सर, जे आरोपी पकडले त्यांची पार्श्वभूमी काय, या अगोदर काय त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत? त्याच्याबाबत अधिक तपास सुरू आहे. यांचे आणखीन साथीदार पण आहेत, त्यांचे देखील नावं निष्पन्न आहेत, त्यांचा देखील शोध घेण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे याबाबत त्यांनी आणखीन काही गुन्हे केलेले आहेत काय, यांचे आणखीन काही साथीदार आहेत काय, या अनुषंगाने सविस्तर तपास आम्ही आणखी करत आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सचिन बारी तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडळकर, गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार सुनील आडके, विजय सूर्यवंशी, विजय योगेश देसले, सुभाष टुबे, पोलीस शिपाई समाधान शिंदे, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, सागर जाधव, तुषार मते, अनिल गाडवे, हरित इनामदार, वैभव एकखंडे, मयूर पवार आदींनी कारवाई केली आहे. पुढील तपास योगेश देसले करत आहेत. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.